नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome back to our video lecture series and also to our YouTube channel. Today we are going to learn a lesson for the student of BA first year sem second. The title of this lesson is a career म्हणजे एक व्यवसाय and it is written by R.K. Narayan. R.K. Narayan, born in Madras, he is one of the best of the fourth generation of Indian novelists. About the chapter, it is the story of a simple shopkeeper and Ramu. The shopkeeper believed Ramu and lost his business. Finally, Ramu himself was ruined. आता ही गोष्ट अशी आहे की एक दुकानदार असतो, तो या रामूवर विश्वास टाकतो आणि मग रामू त्याला फसवतो आणि शेवटी रामूला पण खूप अडचणीला तोंड द्यावं लागतं. तर अशी एक सोपी स्टोरी आहे जिला आपण आता समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर संयमानं पाहिलं, ऐकलं आणि वाचलं तर ही स्टोरी अत्यंत सोपी आहे समजायला आणि मग आपल्याला परीक्षेसाठी ते उपयोगात येईल, अभ्यासासाठी उपयोगात येईल आणि म्हणून विद्यार्थ्यांनी ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कोणती स्टोरी समजून घ्यायची म्हटलं तर त्या स्टोरी मधले कॅरेक्टर्स कोणत्या हे आधी आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं. तर याच्यातलं मेन कॅरेक्टर्स आहे ते आहेत नरेटर आणि तो आहे शॉपकीपर. त्याचं नाव वगैरे दिलेलं नाही, हा शॉपकीपर स्वतः रायटर आहे. या शॉपकीपरची फॅमिली आहे, त्याला एक मुलगा आहे आणि महत्वाचा कॅरेक्टर आहे रामू, हा 20 वर्षाचा मुलगा. या स्टोरीमध्ये काही जागेंचा उल्लेख आलेला आहे, काही स्पॉट्स मेन्शन केलेले आहेत. दॅट आर लॉली एक्सटेन्शन हा एरिया आहे. द नॅशनल प्रोव्हिजन स्टोर हे त्या दुकानाचं नाव. एलिमेंटरी स्कूल तिथं जवळपास एक शाळा आहे. त्रिचनापल्ली ही सिटी आहे. मद्रास ही पण सिटी आहे. मेम्पी हिल्स ही एक जागा आहे. त्यानंतर त्रिपती हिल ही पण एक जागा आहे आणि कबीर स्ट्रीट ही एक जागा आहे जिथं आणखी एक व्यवसाय करतो. आता या लेसन मध्ये कोणकोणत्या व्यवसायाचा उल्लेख केलेला आहे, कोणकोणते करिअर्स मेन्शन आहेत ते आहे द नॅशनल प्रोव्हिजन स्टोअर, जे सुरुवातीचं दुकान असतो नरेटरचं. त्यानंतर बटर अँड घी हा व्यवसाय तो करतो आणि तिसरा व्यवसाय करिअर या लेखकाचं ते आहे ट्रेड ऑफ कॉफी. तर अशा 3 व्यवसायाचा उल्लेख या स्टोरीमध्ये केलेला आहे. तर शॉपकीपर बद्दल माहिती आपल्याला पाहिजे आहे, त्याचा कॅरेक्टर स्केच करायचं आहे. The narrator in the story is the shopkeeper. He took a small building and started the national provision stores. There was an elementary school and the student would run to the shop for sweets, ribbons and fancy stationery. He paid a rent of 5 rupees and took a small house on Kabir Street, over a mile from the shop. He was living happily with his family. He tries to help people around him. The narrator was generous, helpful, and kind to the people. Due to his good behavior, his career was going well. हा नरेटर शॉपकीपर आहे, दुकानदार आहे. त्याच्या दुकानचं नाव आहे द नॅशनल प्रोव्हिजन स्टोर्स. हे दुकान तो चालवतो. देअर इज अ एलिमेंटरी स्कूल, जवळच एक प्राथमिक शाळा आहे आणि म्हणून त्या शाळेतले मुलं सतत त्याच्या दुकानामध्ये येतात स्वीट्स विकत घेण्यासाठी, रिबन्स खरेदी करण्यासाठी, स्टेशनरी खरेदी करण्यासाठी. त्यामुळे त्याचं दुकान चांगलं चालतं. कबीर स्ट्रीटवर त्यांनी एक घर भाड्यानं घेतलेलं आहे, तिथं तो राहतो, त्याची बायको आणि एक मुलगा आनंदाने राहतात.
हा जो नरेटर आहे हा जेनेरियस आहे, उदार आहे, हेल्पफुल आहे म्हणजे मदत करतो लोकांना, काइंड दयाळू आहे आणि म्हणून त्याच्या या चांगल्या स्वभावामुळे त्याचा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी चालतो. नरेटर अँड द रेसिडेंट्स ऑफ लॉली एक्सटेन्शन. लॉली एक्सटेन्शन हा एरिया ज्या ठिकाणी त्याचं दुकान आहे तिथले जे रेसिडेंट्स आहे म्हणजे निवासी आहे त्यासोबत या नरेटरचे कसे संबंध आहे. The narrator is always ready to help the residents of the area. He is a savior. The colony consisted of less than 100 houses. He went door to door and got orders for a small shop. He offered some discounts to the people. Since the narrator was generous, helpful, and kind to the people, they looked at him as a savior. तर तो त्या एरियातला प्रसिद्ध माणूस आहे, सॅव्हियर आहे, संरक्षण करता आहे, मदत करणारा आहे. तर तो असा का आहे, तर याचं उत्तर आहे हा जो नरेटर आहे ऑलवेज रेडी टू हेल्प, त्या लोकांना मदत करतो, कॉलनीतल्या लोकांना. कॉलनी कुठली, तर लॉली एक्सटेन्शन. त्या कॉलनीमध्ये कमी जास्त 100 घरं आहेत. तो लोकांना डिस्काउंट ऑफर करतो, डोर टू डोर जातो, ऑर्डर घेतो, लोकांना घरपोच सामान पोचून देतो. तो हेल्पफुल आहे, जनरस आहे, काइंड आहे आणि म्हणून त्याचा व्यवसाय चांगला चालतो आणि लोक त्याच्याकडे एक चांगला माणूस म्हणून, सॅव्हियर म्हणून, रक्षणकर्ता म्हणून पाहतात. रामू जे एक मेन कॅरेक्टर आहे या स्टोरीतलं त्याच्याबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्याला स्केच करा अशा प्रकारचा एक प्रश्न पण असतो परीक्षेमध्ये. तर हे कॅरेक्टर समजून घेणं गरजेचं आहे. रामू वॉज अबाउट 20 years old. He was very fair and bright. He wore a dhoti and a shirt. He was smart and talked politely. Ramu had sacred ash and a dot of vermilion between his eyebrow. He said that he was very God-fearing and influenced by religious aspects. He said that his family lived near Trichinopoli and had lost his mother. He ran away from home and he was being ill-treated by his father's mistress. तर रामूचं कॅरेक्टर फार विचित्र आहे. तो 20 वर्षाचा मुलगा आहे, व्हेरी फेअर अँड ब्राईट, गोरा आहे, तेजस्वी आहे, सुंदर आहे. ओर धोती अँड शर्ट, त्याला धोती आणि शर्ट घातलेला आहे, टिपिकल जे मद्रासी लोक असतात त्याप्रमाणे. ही वॉज अ स्मार्ट, हुशार आहे. टॉक पोलाइटली, नम्रपणे बोलतो. आणि त्यानं सेक्रेट ॲश म्हणजे अंगारा लावलेला आहे आणि व्हर्मिलन म्हणजे एक पवित्र ॲश, राख, त्यानं कपाळाच्या वर दोन्ही भुवयाच्या मधात लावलेली आहे एखाद्या भटजीप्रमाणे. आणि तो असा सांगतो की गॉड फेअरिंग आहे, की मी परमेश्वराला, देवाला फार घाबरतो, असा तो स्वतः सांगतो. आणि रिलिजियस आस्पेक्ट, तो फार धार्मिक आहे असा तो सांगतो आणि तसा दिसण्याचाही प्रयत्न करतो. साहजिकच असा माणूस दिसला की आपल्याला वाटतं सज्जन आहे, खूप चांगला आहे असं आपल्याला वाटतं आणि तसं तो बरोबर दाखवण्याचा प्रयत्नही करतो. तो पुढे सांगतो की त्याची फॅमिली त्रिचिनोपोलीला राहत होती, त्याची मदर वारली आणि वडिलांना दुसरं लग्न केलं आणि त्या सावत्राईनं याला फार छळलं आणि म्हणून यानं घर सोडलं, असं सगळं तो सांगतो. आणि हे सगळं ऐकून कोणी त्याला मदत करण्यासाठी तत्पर होणारच. आता हा जो रामू आहे या नरेटरच्या घरी येतो. रामू आणि द नरेटर्स फॅमिली यांचे रिलेशन्स आपण आता पाहू. द नरेटर हर्ड ऑल ऑफ रामू. द नरेटर फेल्ट सॉरी फॉर हिम. हिज वाइफ ऑल्सो फेल्ट पिटी फॉर रामू. Ramu smartly started work in the narrator's family. He took their son for a walk and offered assistance in the kitchen. Ramu managed to become a part of this family. Later,
He started working in the narrator's shop. He was working hard. The customers were pleased with Ramu. He was treated as a family member. Ramu was trying to do the best of his capacity for the shop, the customers and the family of the narrator. तर काय होतं की नरेटरचं स्वतःचं दुकान, फॅमिली सोबत तो आनंदानं राहतो. एके दिवशी रामू त्याच्या घरी येतो आणि सांगतो की मी देवाला मानणारा माणूस आहो, माझी आई वारली आणि तो दिसतोय तसा एखाद्या पवित्र साधूप्रमाणे. आणि हे ऐकून नरेटर आणि त्याची मिसेस प्रभावित होतात. त्या दोघांनाही या मुलाची दया येते आणि या मुलाला ते घरी ठेवून घेतात. इन शॉर्ट, दे बिलीव्ह ऑन रामू. ते रामूवर विश्वास ठेवतात आणि मग रामू त्याच्या घरी त्याचं काम सुरू करतो. मुलाला असिस्ट करतो, सांभाळतो, किचन मध्ये काम करू लागतो आणि मग या फॅमिलीचा बिलीव्ह, ट्रस्ट, विश्वास आणखी त्याच्यावर बसतो. आणि पुढे हा रामू या नरेटरचं, लेखकाचं दुकानही सांभाळायला लागतो. अशा प्रकारे हे बिकम अ फॅमिली मेंबर ऑफ द नरेटर. अशा प्रकारे तो नरेटरचा एक फॅमिली मेंबरच बनतो. तो त्याच्या कॅपॅसिटीनुसार बेस्ट काम करण्याचा प्रयत्न करतो, मन लावून काम करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून नरेटरचा जो विश्वास आहे तो वाढतो. नरेटर गोज टू मद्रास. आता लॉली एक्सटेन्शन मध्ये जे त्याचं दुकान होतं ते सांभाळता त्यानंतर नरेटर म्हणजे हा लेखक मद्रासला जातो. The narrator had gone to Madras for the sale of butter and ghee. तर या ठिकाणी त्याचा व्यवसाय असतो बटर अँड घी, लोणी आणि तूप विकण्याचा. मुळातच हा व्यावसायिक असल्यामुळे नरेटर आता मद्रासला जातो धंद्यासाठी. इट वॉज अ प्रॉफिटेबल बिझनेस फॉर द नरेटर. या बिझनेस मध्ये त्याला खूप सारा पैसा मिळतो. इट वॉज नाउ रुटीन फॉर द नरेटर टू गो टू मद्रास, सो द शॉप वॉज एंटायरली इन रामूस हँड फॉर अ लॉंग टाइम. आता लॉली एक्सटेन्शन मधलं जे दुकान आहे ते सगळं येतं या रामूच्या हाती, कारण लेखक जातो आता मद्रासला दुसरा धंदा करण्यासाठी, बटर अँड मिल्क सेल करण्यासाठी. आणि म्हणून ऑब्विसली इथलं जे मूळ दुकान होतं ते सगळं आता रामू एकटाच सांभाळतो. मग या ठिकाणी रामू काय गडबड करतो. रामू डील विथ द बिझनेस अँड अकाउंट ऑफ द नरेटर. तो सगळा धंदा, हिशोब वगैरे सगळं रामू आता पाहतो, कारण नरेटर आता मद्रासला गेलेला असतो. ही प्रिटेंडेड दॅट हिज फादर वॉज डाईंग ऑफ कॉलरा अँड रॅन अवे. व्हेन द नरेटर ओपनड हिज शॉप इन द अब्सेन्स ऑफ रामू, द शॉप वॉज एम्प्टी. द अकाउंट बुक्स वर फुल ऑफ मेस. द होलसेल सप्लायर्स dues had gone to more than 3,500 and not a single installment was paid against them for 3 months. Money sent by narrator from time to time hadn't reached the supplier. मुळात जे नॅशनल स्टोअर होतं लेखकाचं लॉली एक्सटेन्शन मध्ये, ते सगळं रामू सांभाळतो, कारण आता लेखक गेलेला असतो मद्रासला. पण बरेच दिवस हा रामू ते दुकान सांभाळतो आणि अचानक प्रिटेंट ढोंग करतो की माय फादर इज डाईड, माझे वडील वारलेले आहे, कॉलरा झाला, आणि तो पडून जातो. आणि म्हणून नरेटर रिटर्न येतो, वापस येतो आणि ओपन द स्टोअर, ते दुकान, ते शॉप तो उघडतो. तर द शॉप वॉज एम्प्टी. दुकान पूर्ण रिकाम असतं, रामूनं पूर्ण ते बर्बाद करून टाकलेलं असतं. तर अकाउंट बुक्स, हिशोबाच्या वया वगैरे सगळ्या फुल ऑफ मेस, गोंधळानं भरलेल्या असतात. होलसेलर जे आहेत त्यांचे पैसे थकलेले असतात. मोर दॅन 3,500 पेक्षा जास्त कर्ज लेखकावर झालेलं असतं. आणि लेखकानं जे मनी सेंड केले होते रामूला बिल देण्यासाठी, त्याच्यातला कोणाचाच इन्स्टॉलमेंट रामूनं कधीच भरलेला नसतो. अशा प्रकारे सगळं हे दुकान रामूनं लुटून टाकलेलं असतं लेखकाचं. नरेटर बिकम बँकक्रफ्ट. आणि मग हे दुकान सगळं लुटल्या गेल्यामुळं तो बँकक्रफ्ट, दिवाळखोर होतो, त्याच्याकडे पैसे उरत नाही, म्हणजे या मूळ लेखकाकडे, नरेटरकडे. ड्यू टू रामूज मिसबिहेवियर अँड चिटिंग, द नरेटर बिकम्स बँकक्रफ्ट. ही वॉज बीइंग डिसिव्ड बाय रामू. द नरेटर हॅड नथिंग टू लिव्ह ऑन. ही हॅड टू सेल हिज शॉप अँड एव्हरीथिंग एल्स
to pay off his creditors. His family moved from place to place. His family was forced to live on the charity of friends and relatives. Their condition was very miserable. परिस्थिती फार गंभीर होऊन जाते. हा लेखक रामूवर विश्वास ठेवतो आणि रामू त्याचं दुकान लुटतो. त्यामुळं हा जो नरेटर आहे बिकम बँकरप्ट, दिवाळखोर होतो. त्याला रामू चीट करतो, फसवतो, डिसीव करतो, फसवून टाकतो, विश्वासघात करतो. आणि मग आता नरेटर हॅड नथिंग टू लिव्ह ऑन. त्याच्याकडे जगण्यासाठी लेखकाकडे काहीच नसतं. तो त्याचं शॉप, दुकान, सेल विकून टाकतो आणि एव्हरीथिंग जे जे आहे ते सगळं विकून टाकतो, कर्ज देऊन टाकतो लोकांचं. त्याची फॅमिली मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस, इकडं तिकडं फिरते, खाण्यापिण्याचे वांदे असतात. आणि हिज फॅमिली वॉज फोर्स टू लिव्ह ऑन द चॅरिटी ऑफ फ्रेंड्स अँड रिलेटिव्स. मित्रांनी, नातलगांनी दिलेल्या पैशावर ही फॅमिली जगते. तर इतके बेकार दिवस त्या फॅमिलीला येतात. द नरेटर सेकंड बिझनेस. आता शेवटी तो बिझनेसमॅन असतो, त्यानंतर तो दुसरा बिझनेस करतो. एव्हरीथिंग वॉज डिफिकल्ट फॉर नरेटर. अ कॉफी इस्टेट ओनर इन मेम्पी हिल्स gave him a fresh start, and the narrator did well in the trade of coffee. Once again he was on the way of progress. His new business was going well. एवढं सगळं झाल्यानंतर, रामूनं फसवल्यानंतर, सगळं बरबाद झाल्यानंतर पुन्हा तो मेम्पी हिल या ठिकाणी लेखक जातो आणि एक नवीन बिझनेस सुरू करतो, कॉफी इस्टेट. हा बिझनेस त्याचा चांगला चालायला लागतो काही दिवसात आणि पुन्हा त्याला खूप चांगले दिवस येतात. तो प्रगती करायला लागतो, त्याचा बिझनेसही खूप चांगला चालतो. तर अशा प्रकारे त्याचा हा जो व्यवसाय, तिसरा व्यवसाय, पहिला ते किराणा दुकान होतं, त्यानंतर त्यानं घी वगैरे विकण्याचं काम केलं मद्रासला, आणि हा तिसरा व्यवसाय कॉफी इस्टेट हे सुरू केलं त्यानं मेम्पी हिल्सला. आणि यामध्ये त्यानं आता पैसा कमवायला सुरुवात केली. आधीसारखंच त्याचं जीवन आता सुरळीत सुरू झालं होतं. द नरेटर सेज रामू वन्स अगेन. पुन्हा एकदा रामू त्याला भेटतो लेखकाला. When the narrator was climbing the steep of Tirupati hills, he heard Ramu's voice. He could identify Ramu's voice. He stopped and turned toward the voice and saw Ramu. He sees him as blind and beggar. The narrator was confused as to how to react to him. He felt unhappy. He dropped a coin on his palm and passed on. तर लेखकाचं सगळं व्यवस्थित चाललं होतं. पैसा भरपूर आता कमावणं सुरू होतं आणि म्हणून लेखक यात्रेला गेला. लेखक पोचला होता तिरुपती हिल या मंदिराच्या स्टेप्सवर चढताना. त्याला एक आवाज येतो. ही हर्ड द व्हॉइस ऑफ रामू. रामूला तो पाहत नाही पण आवाज ऐकतो. अरे हा तर रामूचा आवाज आहे. आणि म्हणून तो टर्न करतो तर रामू त्याला दिसतो. तर रामू त्या पायरीवर भीक मागत असतो. तो ब्लाइंड झालेला असतो, बेगर असतो, भिकारी असतो. लेखक कन्फ्यूज होतो की आता या रामू सोबत आपण कसं बिहाव करावं, त्याला काही सुचत नाही. पण तो त्याला दया येते शेवटी आणि एक कॉइन, एक नाणं त्याच्या हातात तो टाकतो लेखक आणि तिथून निघून जातो. तर अशा प्रकारे रामूवर भीक मागण्याची पाळी येते. रामू ॲज अ ब्लाइंड बेगर. तर रामू आता भिकारी आहे, आंधळा झालेला आहे. नाउ रामू वॉज ब्लाइंड अँड बेगिंग इन फ्रंट ऑफ द टेम्पल. द नरेटर वॉन्टेड टू नो अबाउट हिम. He inquired about him with another beggar. He came to know that Ramu was not a beggar but a sannyasi. He came there 2 years ago. Once he had money in Hyderabad and at other places. He became blind owing to smallpox. His wife deserted him. He was frustrated with the world. तर रामू बद्दल जाणून घ्यावं असं लेखकाच्या मनात येतं, नरेटरच्या मनात येतं. आणि म्हणून इन्क्वायर अबाउट रामू टू अदर बेगर. दुसऱ्या भिकाऱ्याला रामू बद्दल विचारतो. ते इन्फॉर्म करतात की रामू वॉज नॉट ब्लाइंड. हा काही आंधळा नव्हता. आणि साहजिक लेखकाच्या घरून तो पळून गेला तेव्हा आंधळा नव्हताच. त्यानंतर त्यानं बरेच पैसे कमवले. हैदराबादला त्याच्याकडे पैसे वगैरे होते असं ते सांगतात भिकारी. त्यांना हे माहीत नसतं की लेखकाच्या घरून चोरून पडून आलेला आहे म्हणून.
आणि मग त्याची बायको त्याला टाकून देते, त्याचे डोळे जातात, त्याला स्मॉल पॉक्स रोग होतो आणि मग आंधळा होतो, त्याच्यामुळे त्याची बायको त्याला टाकून देते आणि अशा प्रकारे रामूवर आता भीक मागण्याची पाळी येते. मेसेज काय या स्टोरीचा? इन दिस वे रामू हॅड बीन गिवन पनिशमेंट for his guilt and the crime done to the narrator. We should not misuse and deceive someone who support and believes us. We should not overbelieve someone. तर ज्यांनी आपल्याला विश्वास केला, मदत केली, त्यांना कधी फसवू नये, चीट करू नये, नाहीतर आपल्यालाही अशा प्रकारे सजा मिळते जशी रामूला मिळाली. आणि आपणही कोणावर विनाकारण जास्तचा विश्वास टाकू नये आणि जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही हे आपणही पाळलं पाहिजे, समजलं पाहिजे. अशा प्रकारे दोन्ही बाजूचा मेसेज या स्टोरीतून चांगल्या प्रकारे लेखकानं दिलेला आहे. तर ही छोटी आणि सुंदर सोपी स्टोरी आहे जी आपण या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जवळपास सगळ्या क्वेश्चन या स्टोरीवरले या एवढ्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा पुन्हा पाहता वाचलं तर नक्की लक्षात येईल. सगळे पॉइंट्स वगैरे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे आणि मराठीमध्ये पण ते लिहिलेलं आहे. तर शेवटी आपण या लेसनवरले काही MCQs पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, Who was the narrator of the story? या स्टोरीचा नरेटर कोण आहे? द टॉकटिव्ह मॅन और द शॉपकीपर. तो बोलका माणूस की जो दुकानदार आहे तो या स्टोरीचा नरेटर आहे. दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट वॉज द नेम ऑफ द टॉकटिव्ह मॅन्स प्रोव्हिजन स्टोर. त्या लेखकाच्या दुकानाचं काय टायटल आहे, नाव आहे? तर दुकानाचं नाव आहे नॅशनल प्रोव्हिजन स्टोर. तिसरा क्वेश्चन आहे, वेअर डिड रामू क्लेम टू बी फ्रॉम. तर तो कुठून आला होता रामू असं तो सांगतो स्वतःच. तर तो सांगतो की तो त्रिचनापलीवरून आलेला आहे. हे छोटे छोटे क्वेश्चन नाही एका लेख जोडलं तर एक चांगला आन्सर होऊ शकतं. नंतरचा क्वेश्चन आहे, द टॉकटिव्ह मॅन डिड नॉट डू विच ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज ड्युरिंग हिज इनक्रीज फ्री टाइम. तर हा जो लेखक आहे हा कोणतं काम करत नव्हता? तर गॅम्बल्ड म्हणजे जुआ वगैरे हा माणूस खेळत नव्हता लेखक, नरेटर दुकानदार. पाचवा प्रश्न आहे, द टॉकटिव्ह मॅन एक्सपांडेड हिज बिझनेस टू. त्यानं कोणता धंदा नंतर सुरू केला होता? सेलिंग बटर. सहावा प्रश्न, द टॉकटिव्ह मॅन गॉट अ फ्रेश स्टार्ट इन द. आणि नव्यानं त्यानं कोणता बिझनेस सुरू केला? शेवटी तो बिझनेस होता कॉफी बिझनेस. तर अशा प्रकारे सगळे MCQ पण आपण या लेसनवरले आता या ठिकाणी संपवले. स्टोरी फार सोपी आहे आणि बोधप्रद आहे. थोडंसं पुन्हा पुन्हा ऐकून हा व्हिडिओ पुन्हा पाहून आपण ही स्टोरी चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो आणि लिहू पण शकतो. जर ही स्टोरी समजण्यासाठी आणि एकंदरीत परीक्षेसाठी हे व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण खूप सारे शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळतील. तर अशा प्रकारे ही स्टोरी या ठिकाणी संपली. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू अगेन नेक्स्ट टाइम. तोपर्यंत अभ्यास करा आणि अभ्यास एन्जॉय करत राहा. थँक्स.